नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या सडक्या चॅनलमध्ये. आणि आज मस्त तयार झाली आहे कारण माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. श्रीधर आणि माझा भाऊ पण पुण्याहून आलाय. सो आम्ही आता सगळे तिकडे निघालोय. तुम्हाला एकदा सगळ्यांची तयारी दाखवते आणि मग आपण डायरेक्ट भेटूया मंगल कार्यालयात. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. इकडे बाबा, श्रीधर, अनुराग आणि अरिन मॅचिंग झालेत. इकडे आई आणि इकडे मी. सुंदर आलो पण लग्नाला. काल रात्री इथे सीमंत पूजन आणि एंगेजमेंट झाली आणि आता सकाळी इथे वैदिक पद्धतीने ते लग्न करतायत आणि मग दुपारी वरमाला होईल. त्यामुळे आता इथे फक्त आता सध्या फॅमिलीच उपस्थित आहे. आजच्या लग्नाचं सगळ्यात खास माझ्यासाठी आकर्षण म्हणजे आमच्या लग्नानंतरचं मी अटेंड केलेलं हे पहिलं लग्न आहे आणि मी आज सगळ्यांना भेटले, माझ्या आत्या, काकवा, भावंड, आणि खूप 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 छान वाटत होतं. गप्पा संपूच नाही असं वाटलं. अमेरिकेत असताना आम्ही हीच गोष्ट खूप मिस करत असतो, वाढदिवस म्हणा, लग्न म्हणा, आणि आज आम्ही इथे होतो त्यामुळे आय वॉज सो हॅपी. इथे कार्यालयाच्या बाजूलाच श्रीराम मंदिर आहे. हे नवीन बांधलं गेलंय, खूप सुंदर दिसलं लांबून म्हणून आम्ही आलो. हे महाराजांची मूर्ती पण आहे आणि इथे हे देऊळ आहे. अरे जय जयला आला तू. दर्शन पण झालंय, लग्न पण झालंय आणि आता आम्ही निघालो घरी. अरिन खूप रडायला लागला, पण या सशा निमित्ताने सगळ्यांची भेट झाली, नाही तर आम्ही अमेरिकेत असतो हे सगळं मिस करतो.
आणि मग लांबून व्हिडिओ कॉलवर हे सगळं बघायचं आणि तिथूनच समाधान मानायचं असं नेहमी होतं. बट धिस टाइम वी आर हिअर आणि वी आर एन्जॉईंग एव्हरी मोमेंट ऑफ इट. सो त्यामुळे खूप छान वाटतंय. तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. Every single day